तर आज आहे शनिवार आणि आज नंदी आपण बाहेर काढणार नाही, कारण की मी निघालो मित्रांच्या बरोबर चांदोलीला, कारण की मित्रमंडळीला मागे लागली होती जाऊया चांदोलीला. मग आता ही इथंच ठेवणार नंदी, कुट्टा करायला श्रीशेच्या आईला सांगितलं संध्याकाळी तेवढा आवर. आणि ह्या टाक्याला त्यानं श्रीशेच्या आईने सांगितलं पहिली ऑर्डर ह्या टाक्याला तेवढा आज सुट्टा घालायचं त्या कोंबड्यांच्यात. ओके म्हटलं. आणि महत्त्वाचं शेअर करायचा आहे इथं घ्या थांबा जरा कसं बघतो बघ काय. तर विषय असा झाला आहे, आपण काल कार्तिकाला 2 फेरं टाकलं, उजवी आणि डावी, आणि ह्याला आपल्या ब्रह्मशेटला 1 फेरा टाकला. ब्रह्मशेट एक चांगलं पळालं. ब्रह्माचा व्हिडिओ आपण शेअर केला आहे आणि भरपूर कमेंट इंस्टाला पण आलेल्या, आपलं व्हॉट्सअपला पण पर्सनल मेसेज आली ती, दादा एकतरी फेरा शेअर करा कार्तिकचा, एकतरी फेरा शेअर करा. मग आता काय करणार आहे, कार्तिकला उजवी फेरा टाकला आहे, त्याला पण स्पीड लावलं भरपूर कार्तिकनं, आणि आता डावी फेरा टाकला आहे. मला तर असं वाटतं कालचा फेरा बघून डावीचा उजवीपेक्षा कार्तिकनं डावीला स्पीड जास्त लावले, कारण की डावीनं जरा वायबल झाला, कारण पहिलाच फेरा होता त्याला डावीला, कधी झोपल्याला पण नव्हता. आपण डावीला जसा झोपला तसं जरासा वायबल झाला, खरं उजवीपेक्षा मला त्याला डावीचं स्पीड जास्त वाटते. मग त्याला काय करणार आहे, डावीला जरा चालवतो छकड्याबरोबर 2-3 वेळा, बरं फेरा काढतो डावीनं, म्हणजे दोन्ही खांदे आहे. मग आता मी काय करणार आहे, डावीचा फेरा कार्तिकचा आता आपल्या फॅमिलीसाठी एक थोडासा फेरा शेअर करतो. कार्तिक शेट कसं पळायचं कमेंटमध्ये नक्की सांगा. डावीनं बरं का, उजवी फेरा मी शेअर करणार नाही, कारण की उजवीचा विषयच नाही, खरं उजवीपेक्षा डावीला स्पीड वाटते. तेवढाच फेरा मी शेअर करतो. त्यात मोबाईल होता दुसऱ्याचा, आपल्या त्यांचा म्हणजे कार्तिकने दिलेला आपल्याला त्या मालकाचा होता, कारण की आपल्याला डिस्प्ले गेलेला अचानक डिस्प्ले आला आहे परत, त्यामुळे व्हिडिओ पण व्यवस्थित झालेला नाही. बघून घ्या पुढे. चलो आवडून घेतो आता मला. तर गाडी रात्री आपली चार्जिंगची राहिली शेडतच, कारण की दिलेली मित्राला त्यांनी लावली शेडतच गाडी, कारण लागवड टाकायची चाललेली कॉलेजच्या रानाजवळ. मग त्यांच्याकडे गाडी होती, तिला तिथंच लावून आली शेडच. असू म्हटलं चलो चालू जायचं. आणि आपले कन्फ्यूज झाले, पेऱ्याला जायचं आहे 4-5 वाजता कार्तिकला घेऊन. मग आता रायबाला पण घेऊन जाऊ का ते पांढऱ्याला घेऊन जाऊ ब्रह्माला, ह्यात कन्फ्यूज झाले. म्हणजे कार्तिक रायबा नेऊ का कार्तिक ब्रह्मा नेऊ, कारण की रायबाचा व्यायाम चालू आहेत, काय कळ ना. एक मन म्हणतं आता दात लावला आहे बघ्या फेरा काढून रायबा शेडमध्ये काय बदल पडला आहे का. माझ्या मते रायबालाच घेऊन जातो, कारण व्यायाम पण झाला आहे मस्तपैकी, काय होतं बघ्या. चला आता आवडलं पाहिजे. तर शेडजवळ आलेलो आहे. शेतलं जरा आता सगळं असं म्हणजे स्वच्छता जरा थोडी राहिल्या करायची, हे करून घ्यायचं सगळे. आज वैरणीची सोय केली पाहिजे की, कारण की उद्या आहे दौरा आमचा, मित्रमंडळी मागं लागली फिरायला जायला, म्हणजे 1 डे ट्रिप. काय कळना त्या कार्तिक बरोबर ह्यो ब्रह्मा नेऊ काय ह्यो रायबा नेऊ, काय ह्याला नेऊ टाक्याला आलाच. ब्रह्माची गंमत बघा कसा मारायला जातो, या द्याच मार्क होणार आहे हे बघा. हात लावून घेत ना, ओला का आले फेऱ्याला आले, त्याला फेरा टाकायचा ब्रह्माचा आणि कार्तिकचा, दोघांनी घेऊन जाणार आहे. आणि बाजाला आपला रायबाला न्यायचं होतं, रायबाला केला कॅन्सल, कारण की रायबाचा व्यायाम चालू आहे, त्यामुळं बघा आता ह्याला 15 दिवस झाले फेरा टाकून,
आता नंद बैलाबरोबर टाकायला लय मस्ती करते. हे बघा आता आहे ब्यास मार्क होणार आहे. ही गाडीत कसं बसवायचं घर मुरकी टाकली पाहिजे. आणि कार्तिकला पण घेऊन जाणार फेरायला. आज सगळी धुतली ती बघा. त्या साहेबाला धुतलाय स्वच्छ. मग त्याला कुट्टा टाकली पाहिजे. त्याला कुट्टा कमी टाकलेला मी हरार शिंगाची वाट लावली. बघा गावान केलं काम गावानीच. का डाय पडले तुमच्या होती? का डाय पडले आहे का? लागलं त्याला लय घाण सवय आहे. काय करतो माहिती आहे का? असं शिंग खाली घालून उचलतो. मग अशी त्या रायफलला उचललाय. इथं बाहेर जरा काढलेला त्याचा मैदान कॅन्सल झाली की 24ला पळायचा होता रायफल. कर रायफल शेड आपला आहे नर्वस, त्यामुळे मैदान कॅन्सल केलं 24चं. इधर बघा इधर सुटला तर मागे लागणार बरं का. मारा येऊ लागणार 100%. त्याची आई पण असलीच आहे मार्की. चला ना आता बरं माय नाही येत अंग. तुमच्याच अंगावर येते. शिव येते माझ्या अंग. याचा काय विषय नाही. लगा शिंगाची वाट लावून घेतलीच लगा. शेट आज डावीनं फेर आहे. हा डावीनच पळ बाबा. जास्त स्पीड लावू उजवीपेक्षा म्हणजे विषय हार्ड होत. ये माझा असतो प्रसाद आधीमध्ये. तर मी एकटा असते ना. तर आपली रायबाची मम्मी नटली की बानूची मम्मी. रायबाची मम्मी बानूची मम्मी. तर असंच एक जण आलेलं आणि त्यांनी ही साडी दिल्या तिला. तिची ओटी भरल्या होय नाही. कसं वाटतंय हो? मस्त वाटतंय. आणि कशी दिसते बघा. कशी दिसते दिकनी दिकनी. आता विषय काय झालाय तब्येत लईच खराब झाली. काय कळलं लागेल. होय खराब दिसायला लागले. आणि तुम्हाला असं वाटेल की ही म्हणजे गाभण वगैरे आहे का? तर तसं काय नाही. अजून नाही गाभण. कारण अजून बानू पित्या तोवर काही ती गाभ जाणार नाही. गाभच जात नाही. आणि तिचं पण एवढं प्रेम असते की तिच्या बाळावर ती गाभ जाणार नाही लवकर. म्हणून आता ही त्यांची काही जी इच्छा होती तिची साडी जाऊ देईल. चला तर तुम्हाला दाखवायचं होतं की साडी घातल्यावर कशी दिसते रायबाचे आणि बानूचे. चला तर आम्ही आलेलो आहे आता वैरण न्यायला. कारण की 1-2-3 दिवसाची वैरण काढायचे आणि उद्या आहे आमचा दौरा म्हणून मोठं वैरण काढावे. आणि विषय काय झाला आहे आपल्या ह्या रानात चालू आहे. म्हणजे हे रान वेगळं आहे. त्याच्या पुढं ह्या नारळीच्या पलीकडे एक रान आहे. तिथं ट्रॅक्टर चालू आहे आणि त्या ट्रॅक्टर संपलं तेल. आणि कॅन घेऊन गेलो. हे थांब येणार किती तेल. आणि कॅन घेऊन गेलो. ते आता 4-5 पंपावर कॅन घेऊन गेलो. पंपात म्हणजे आपलं कॅनात त्यालाच देणं झाली. ते मग त्याची गाडी घेऊन या ट्रॅक्टर घेऊन या फुल करून देतो टाकी तुम्हाला. आता ट्रॅक्टर अडकलाय रानात. आता ट्रॅक्टर कसा न्या तिथं त्याला संपले. मग आता पिकअपमध्ये त्याला भरले. आता हे जुगाड चालू आहे. त्यातनं ही पाईप टाकल्या. हे येणार की अवघड झाले. पुढे बेंड आहे की नाही ते बेंडाला थटली टाकीतच आहे नवी. अच्छा गावात कुठं आहे बेंड सांगाल. मग जाते की टाकाल पुढं टाकते ना.
थांब इथनं निघते इथनं इथनं कुठं निघते इथनं उपसते का ती? उपासते तर मग उपस की मग. थांब जरा आधी बघू दे मला देज उपसायला उचल होईल कल्याण अवघड झालेला का केला ना 500 रुपये मागला 500चं द्या 500चं द्या कारण की बारका ट्रॅक्टर आहे पावर ट्रॅक्टर हे तर कोळवायचं चालू आहे ऊस लागवड टाकल्या काल आणि त्यांनी पण म्हणजे ज्यांचा ट्रॅक्टर चालला त्यांनी पण त्याला आणलं नाही सगळं बोंबाबोंबच झाले आता काय सगळं अवघड झालं निघते रे ती कारण की ही हौदा काढलेला का नाही तर ही काढलेलं एवढी निघते हां झालं की आता कुठं बेंड आहे फोन आलाय कोणाच तरी आमच्या फोनाला असं कर की उभं हा तसं करून पाईप घाल. आता डेपुटीचा फोन आलाय बघा काय म्हणते यार काय झालं त्याला हॅलो पलीकडे आहे ना का हे ताय त्याला काढायला लागली पिकअप मधलं ना तुम्ही होय ते पण निघणं झाले आता पाईप आहे का गेली पाईप हाय या लागली वड त्या आता. वड जोरात हा वड तोंडात येईल नाही येत वड आधी फुक पुढे ए फुकले. हा परत माग वाढायचं असतं येडांना आले का? तू त्याला कशाला लावतोयस हात कशाला लावतोयस त्याला अरे एवढे देते वड की हॅलो हा तोंडात घेतले. अरे पुढं फुक आधी आजच लागायचा. पुढं फुक माग वड हॅलो बोल की ए, बघ ह्यातलं हे खाली पाईप चालतोय. काय 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 झालं विषय यातलं पाईप घे हा हॅलो आता प्लॅन चेंज म्हटलं आता पोरं वाढलीत प्रत्येकानं आपली जबाबदारी उचललेली मग मी काय म्हणतोय समसमान पैसे काढूया काय 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 करायचं ते करा म्हणजे एकाकडे द्या पैसे सगळं पैसे एकाकडे द्या रे सगळं कोणाकडे तरी हा ते आपलं जेवण वगैरे गाडीचं भाडं तेल वगैरे सगळं सगळं तुझा मामूल आहे का? होय तेवढं मारायचं म्हणा माश्याचं आमचं 150 रुपये हॅलो 150 रुपये काय झालं? मारायचं म्हणावं. ना काय जायचं काय झालं त्याने डिझेलच घेऊ तेव्हा ते निघलं पीठ डिझेल बाहेर हॅलो अरे डिझेल काढायला गेलं ना आता पाटील डिझेलच घोटच गेला डिझेलचा डिझेल रे पिकअप मधलं काढायचं चालू आहे आता चालू आहे त्याने गिळलं डिझेल पाईपात वाढले ते नव बर चाल हे अवघड झाले बघ 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 आता वारा विषय काय झाला आहे डिझेलची धार बघा केवढे हे विषय सगळा आपल्या रानात आहे पाहू ट्रॅक्टर चालू आहे बारका ट्रॅक्टर आहे आणि एवढी एवढीशी धार आहे टेंबे तळीसाठी बरोबर आहे आता काही आता हाय असं डिझेल नेऊन तिकडे द्यायचं आपली त्या रानात आणि आम्हाला वैरण तोडायचे ही अवघड झाली कारण की वैरण 2-3 दिवसात तोडायचे आम्ही जाणार आहे फिरायला 5-7 जण आहे त्याची तयारी चालू आहे कारण की फिराय म्हणजे काय आम्ही काय असं 4-5 दिवस निघालेलो नाही सकाळी जाणार संध्याकाळी मागे येणार असं फिरायला निघालो कारण की आपल्या दावणीत आहेत 5 नंदी 3 गाया 3 गाया 3 नाही 4 गाया राधा सकट त्यामुळे मला मागे यायला लागणारच म्हणून आता ही तयारी चालू आहे वैरणीची ट्रॅक्टर कोणाचं काशी हो जाईल मग कशाला मोकळा आलायस म्हणा तर आता वाजलेत 3:30 आणि हे गावात अर्ध पण नाही थोडंसं पिकअप भरून झाले आणि जायचं फेरायला आपल्याला आयुष्य 75 तिथं पोचायचं आहे आता काय करणार आता बैल बाहेरच ठेवणार कुठं तेवढा करणार आणि जाणार रायबा नाही सॉरी आपला भाद्रा आईच्या गावात 12 भावात एखादं नाव विसरलं तर दुसरं नाव तोंडात बसले आपला हेव आलेलं तोंडात ते पण नाव सॉरी आपला हेव आपला कार्तिक आणि ब्रह्माशेठ या दोघांनी घेऊन जाणार आहे फेऱ्याला कार्तिकचाही आता बऱ्यापैकी फेर थांबवायचं म्हणतोय मी बघा आज कसं करतोय काय कार्यक्रम त्याच्यावर ठरवायचं आणि ब्रह्माचा काही दुसरा फेरा आहे बैलाबरोबर पहिलाच फेरा आहे बरं का नंदीबरोबर घोड्याबरोबर फेरा टाकला त्याचा एकच त्याला काय चालू द्यायला आपण सकाळला काय ना डायरेक्ट फेरत चालू आहेत
बेकार ऊन लागतंय तावतंय आभाळ आले ऊन पण नाही आभाळ आले नुसतं दाग दागतंय. तर वैरण घेऊन आलोय आता वैरण खाली उतरायचे आहे. तर आता हे 2 कार्यकर्ते म्हणतील आम्ही काय येणार नाही फेऱ्याला. तर यांचा विषय संपला आता इथंच. आता मी एकटाच आहे आणि एकटा जन्माला आलो एकटाच जाणार. 2 कार्यकर्ते बोलले ते येतो म्हटले ते. अरे काय खाल्लं मागल्या वेळेस पण काढलं मी आता. आणि ए बाबा थांब 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 थांब. बापरे हा मोबाईल पडलेला काय झालं हे वाऱ्यानं उडून आलं बघा वगैरे आणि खाल्लं. हे असलं इतर आहे इतर चायला. आणि एकदा कागद काढलेलं तोंडात नाही म्हणून इथली साफसफाई करायची. याला का आवरा गेला का शेवटपर्यंत जो साथ देईल काम पण आहे करायला. म्हणलं जाऊन यावं बघून तर यावं म्हणलं दादांची कागद घेऊन यावं. दादा विषय कसा आहे तुम्ही बघितलाय प्रत्येकाच्या मागे या पाचतं प्रत्येकाचं जसं त्याला आहे. हा ते न ह्यो विषय कसा येऊ तुम्ही बघितलं आता जिवंत उदाहरण बघितलं. ह्यो वर गेलेला वर त्या म्हणजे तिथं आता वर आपली पट्टी आहे का त्याच्या वर जायला बघतोय पाय मोडला असतं 2 वेळा गेला धाड पाडला धाड धाड धाड. आता छकडा घातला आडवा काय करतोय डायरेक्ट तिथून बाहेर जायला बघतोय त्या ह्याच्यातनं. इतकं इथं राही लागल बिगल काय नाही भ्या बाबाला. आणि ह्याला आधी भरला परत ह्याला भरल्या ह्याला इतका मारायला लागला काय बोलायचं. ही लय अवघड केस आहे. याला लवकरच कार्यक्रम केला पाहिजे आता येसनीचा. बेकार म्हणजे लय बेकार आहे. इथं राहिले लई इथं कोण होणार आहे. लय म्हणजे लय मला वाटलं नव्हतं एवढं इथं होईल. अजून माझं मोठं झालं आटपणार नाही दादा ती. आता जर 2-3 महिन्यात बघा ते नाही त्याला येसन टोचायला लागणार. मग दादा जाऊ का सॉरी बरं का. हे दादा कुठलं गाव खळी. तरी दादा बाळूमामाच ना ते आभार आहे. भांडारा आणलाय का आणला की तेवढा लावा की वागा मला राहू दे आपल्या नंदीला द्या. पुढे आणले का तिथं पुढे घेतलेली. हा ओके 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 मी लावतो बरं का सगळ्या नंदीसनी लावता. बाळूमामाच्या नावानं चांग बोलले. कुठं गेलेला ह्याला आपला आदमापूरला का चालतं चालतं दादा निवांत या. रायबा बघा की आज बांधलाय बघा 1 नंबरला बांधलाय. नाता रायबा दाखवू की त्यासनी. हा जाऊ का दादा सॉरी बरं का परत आपण निवांत बोलूया. गडबड आहे बोलले कारण पैर एकतरी आपल्याला म्हणजे फेऱ्याला पण बैल का नाही स्पीडची बैल देत नाहीत कोण. हा ही आता योगानं मिळतंय त्यात पण आपण हलगर्जीपणा केलं माणसं म्हणा परत राहिलं देऊन जाऊ का नाता. मग नाता यायच तर की मग भाज्यात येसनील दावा आई शप्पथ सांगतो आपल्या दावणीत पहिल्यांदा 5005 दावणीत असली वस्तू आली ही आणि ज्याच्याकडे आपण म्हणजे एवढं लक्ष दिलेलं नव्हतं तीच वस्तू ही ब्रह्मा शीट. इतकी इद्रे अहो त्या ह्याच्यातनं वरच्या ह्याच्यातनं यायला लागलो पाय 2 आडाकडं पळत गेलो पाय काढलं परत त्या ह्याला मारायला लागला कार्तिकला धडाधड बेकार विषय बेकार. आता येसन कवा टोचायची काय कळेना बेकार म्हणजे मला जास्त त्याचं भ्या वाटायला लागलं. लय घाण विषय बरं का शपथ ब्रह्मा विषय लय घाण लय मग आता कसा पेरा काढतो पहिल्यांदा बैलावर आहे आणि वेळ झालाय आभाळ पण आले. व्हिडिओ कसा होतो बघा कोण पण लागलाय त्या ह्यांचं म्हणजे फेरवाल्यांचं भाऊ. तर व्हिडिओ येईल नाही येईल सांगता येत नाही कारण की डिस्प्ले जायला लागला आपला मोबाईलच्या मागे पण 7.5 लागली. आत्ता 1,500-2 हजार रुपये घालवलं गेलाच च्या गावात काहीच दिसेना. तर कार्तिकला फेरा टाकला आहे आता ह्या साहेबांचा नंबर आहे आणि डिस्प्ले जायला लागला आहे बरं का. काय अवघड झाली केस. ह्याचा व्हिडिओ तेवढा व्यवस्थित करा पांढऱ्याचा. तर मस्त कार्तिकचा फेरा पडलेला आहे डावीने विशेष झालं. इकडे आपला ब्रह्मशेठ आता भरतो गाडीत लय वेळ झाला
अजून भाज्याला आत घेतलं, बाकी सगळी आत घेतलीत. काय नाही होती आता तिथं कसं आहे, तुमच्याकडे तुमच्या हा, नावावर ते गेलं की बैल. तिथं दिसणार ना फिरून. I'm so gone, no I'm never turning back. I won't stop, I'ma fight until there's nothing left. It's so on, you're gonna be hurting bad, cause I've been to hell and back. You don't wanna make me mad, I stay strong, you will never see me crack. And if you get in my way, you're gonna feel the wrath. Gotta say it to my face while he's looking back. Mirror breaks after math, when I hate I attack. And when I feel like this, I'm immortal. 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 Don't stop, just look me up, don't stop. तर पहिलाच फेरा आहे कार्तिकचा डावी साईडनं आणि डावीला पहिल्यांदा झोपलाय, यालाय खाली. आणि या शेटचा काही विषयच नाही, बेकार विषय याचा. असला पळालाय, निबार पळाला निबार, आणि गोप उभा राहतोय खरी इद्र लय इद्र. बेकार आहे आपला हे शेट 100%. फेरा पडला तरी बघा मस्ती त्याची. तर बघूया कार्तिक शेट कसं पळतात. तर आपल्या मोबाईलचा गेला डिस्प्ले, त्यामुळं हे आपले ज्यांनी कार्तिक दिला आपल्याला त्यांचा मोबाईल आहे. म्हटलं द्या जरा व्हिडिओ करायला, परत आपण व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलमध्ये घ्यायचा. बघा आता कार्तिक शेट काय करतात. When I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm immortal.